हल्ली आपल्याला गोष्टी आठवत नाहीत का? खूप थकल्यासारखं वाटतंय. अचानक शब्दच फुटत नाही. मन थकल्यासारखं वाटतंय. तर हा मेंदू धूसर होणे म्हणजेच ब्रेन फॉग असण्याचा कारण आहे. घाबरून जाऊ नका. यावर आयुर्वेदिक खात्रीशीर उपाय आहे. हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सध्याची धकाधकीचे जीवन, चुकीची जीवनशैली, वेळेवर जेवण न करणे, रात्री उशिरा झोपणे या अनेक कारणांमुळे आपल्याला मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, स्ट्रेस येणे आणि काही गोष्टी विसरणे, लक्षात न राहणे, शब्दच न आठवणे असे त्रास वाढत चालला आहे आणि यालाच आपण ब्रेन फॉग देखील म्हणतो. पुढे जाऊन हळूहळू अल्पस्मृतीभ्रंश म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस किंवा पुढे जाऊन पूर्णतः मेमरी लॉस देखील या आजारामुळे होतो. यासाठी आयुर्वेदाची जीवनशैली आपल्याला अवलंबन करणं गरजेचे आहे, ज्यामध्ये नित्य व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, पाणी भरपूर पिणे, हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे आणि वेळेवर जेवण करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत करण्याचे उपचार, ज्यात शिरोधारा आणि नस्य कर्म ह्या दोन छान चिकित्सा सांगितल्या आहेत. हे जर आपण केलं तर खूप छान फरक पडतो. आठवड्यातून एकदा जर आपण शिरोधारा केली, नस्य केलं, तर आपल्याला रक्तपुरवठा मेंदूला होऊन ह्या त्रासापासून बरं होण्यास मदत होते. किंबहुना त्रास जर नसेल तर हा त्रास होऊ नये यासाठी प्रिव्हेन्शन देखील होते, ज्यामुळे झोप शांत लागते, ताणतणाव स्ट्रेस कमी होतो, आपली दिवसभराची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपल्याला मेंदूचे जे काही त्रास आहे ते कमी होतात आणि आपण निरोगी राहतो.